नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या चौकशीतून आता अत्यंत धक्कादायक गौप्यस्फोट समोर आला आहे। लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडे चक्क 132 प्रश्नांची पीडीएफ सापडल्याने खळबळ उडाली आहे। पण हा पेपर नेमका आला कुठून? नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचा तपास जसा जसा पुढे सरकतोय तसतशी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते। लातूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणि आता सीबीआयच्या हाती लागलेल्या डिजिटल पुराव्यानुसार आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राच्या तब्बल 132 प्रश्नांची पीडीएफ सापडली होती। सीबीआयच्या कसून चौकशीत हा पेपर कुणी दिला याचा मास्टरमाइंड समोर आला आहे। नीटच्या पेपरचे मराठीत भाषांतर करणाऱ्या गुरु म्हणजेच प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीने हे 132 प्रश्न फोडले होते। कुलकर्णीकडे 45 प्रश्नांच्या 3 संचांचे भाषांतर करण्याची जबाबदारी होती। त्याने हे सर्व प्रश्न मोटेगावकरला दिले आणि मोटेगावकरने ते लिहून काढून आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह केले। धक्कादायक बाब म्हणजे मोटेगावकरने स्वतःच्या मुलाला नीट परीक्षेत पास करण्यासाठी आणि पुण्यातील इतर काही खासगी क्लास चालकांशी संगनमत करून हे रॅकेट चालवल्याचा संशय आहे। सीबीआयने आता आपला मोर्चा थेट मोटेगावकरच्या मुलाकडे आणि संशयित पालकांकडे वळवला आहे। बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांचीही आता कसून चौकशी केली जात आहे। 2024 मध्ये पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांच्या बाजूने लढणारा हाच मोटेगावकर आता 2026 च्या पेपर फुटीचा मुख्य आरोपी बनल्याने शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत आणि यात आणखी कोणाचे चेहरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि त्याचबरोबर YouTube चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।